MPSC आणि कंबाईन परीक्षेमध्ये उपराष्ट्रपती हा जो टॉपिक आहे याच्यावरती बऱ्यापैकी क्वेश्चन येतात आणि सर्वांना प्रॉब्लेम असते की मॅम कलम कैसे पाठ करायचं. तर बघा, जसं की उपराष्ट्रपती हे जे पद आहे ना कलम 63 मध्ये दिलेलं आहे की भारताचा एक उपराष्ट्रपती असेल. आणि कलम 64 मध्ये सांगितलं आहे की उपराष्ट्रपती जे आहे ना ते राज्यसभेचे अध्यक्ष सभापती असेल. त्यांना कलम 65 मध्ये सांगितलेलं आहे की राष्ट्रपती म्हणून ते कार्य करतील. कलम 66 मध्ये उपराष्ट्रपती पदाची निवडणूक प्रक्रिया सांगितलेली आहे. जेव्हा भारताचे राष्ट्रपती उपस्थित नसेल तेव्हा उपराष्ट्रपती हे राष्ट्रपती म्हणून कार्य करतील. हे कलम 65 मध्ये सांगितलेलं आहे. कलम 66 मध्ये निवडणूक प्रक्रिया सांगितलेली आहे, राष्ट्रपतीची कशा पद्धतीने असेल. कलम 67 मध्ये राष्ट्रपती पदाबद्दल कार्यकाळ किती असेल. राष्ट्रपती पदाचा जो कार्यकाळ आहे 5 वर्ष, तसंच उपराष्ट्रपती पदाचा कार्यकाळ सुद्धा 5 वर्षाचा असतो. कलम 67 पद रिक्त असल्यास तर लवकरात लवकर निवडणूक घेण्यात यावी असं उपराष्ट्रपती पदाबद्दल सर्व कलमे आहेत. हे कलमे तुम्ही एखाद्या टीप वापरून पण सोडवू शकता आणि पाठ करू शकता.